आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही। सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही, पण काही कारणास्तव जर सप्ताला जेवण नसेल आणि कीर्तन 9 ते 11 असेल, आम्ही 100ही येऊ की नाही सांगता येणार नाही। आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही। मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपलासा करून घ्या, पण महाराज आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे। मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो। कशासाठी? महाराजांना देण्यासाठी। कशासाठी? सुखासाठी। सुखासाठी बंगला बांधला। 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नाशिक, मुंबई, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले। आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणी रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही। या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब। फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25। 4च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब। थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब, आणखी 5 महिने गेले मोकळा रावसाहेब। 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्यारावला निजिरावले, तुम्ही झाले मोकळे। महाराज हे माझं वाक्य नाही, अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही। महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे। कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणार आहेत। आजच्या कलियुगातील वास्तविकता आहे। आता यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आज काही प्रश्नांची बसल्या जागेवर उत्तर शोधा। सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा दादा। आता का तुमच्या का बरं आहे? नाही, काहीच बरं आहे महाराज। आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत, तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्या अंगावर पडतो काय। पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगलं होता, मिळाली। 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला SMS करून फुलाची गाडी सजून दुसऱ्या दिवशी वाजत गाजत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढं आल्यावर बोलत नाही, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपय तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती, बायकोच्या प्रेमाचा झटकाय। आता खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं? उत्तरी तर देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय। सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही। सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली, ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली। सुखासाठी बाण कोरले, आता ही तर नवीनच टोळी आली बघ, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांचे आहेत की नाही? बरं, हा विषय आज व्यासपीठावरून मांडण्याची गरज गावागावात यासाठी निर्माण झाली। आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल। महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बस होते। तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण सिन्नर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते। तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तपिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकणात रुजवलाय याचा कुठेतरी वास्तवात विचार होणं काळाची गरज आहे। महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही 3 तास रामायण ऐकतो पण घरी गेल्यानंतर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असू तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासा हो, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि
आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक तोळा घ्यायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापाबरोबर वर्षभर भांडावं लागतंय. त्या लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला तर रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी मुलांचं शिक्षण आणि स्वतःचं जीवन घडवलं, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची सुद्धा एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना आज एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या. तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. आणि इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करून जातो. आता बरेचसे वयस्कर आहे बाबा, मला तुम्हीच सांगा, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता तुम्हाला एकट्याला मोकळं चालता येतंय का? बरं, ज्याने अख्खं आयुष्य बांध करण्यात आणि बांधाच्या वादात घालवलं, कुणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला आणि मग माळ्यातून गावात फोन केला. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठवलं. म्हणून आज खऱ्या अर्थाने यात्रा उत्सवाच्या निमित्तानं इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांच्या चरणावरती हात जोडून एक विनंती आणि तुमच्या चरणावर दंडवत अर्पित करून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य सांगून जातो. महाराज, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही तर व्यासपीठावरून सांगतो, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करून जातो. तुमच्या मागच्या पिढ्यांपासून या जमिनीच्या बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि हळूहळू तुमच्यापासून आमच्या मूळ अहंकारामुळं खऱ्या अर्थाने ते पुढच्या तरुणाईपर्यंत पोहोचतात. आणि तुमची ही तरुण पोरं, कारण युवा हा शब्द उलटा वाचला होतो वायू सारखं तुफान त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि त्याच वादळाला जर योग्य मार्ग दाखवला तर खऱ्या अर्थानं क्रांती होते. पण त्याच वायूला जर चुकीचा मार्ग मिळाला तर खऱ्या अर्थानं वादळ आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या याच वादामध्ये गरम डोक्याची आमची ही तरुण पोरं या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये पडतात. पोलीस स्टेशनची केस आली की मात्र उभं आयुष्य बर्बाद होऊन जातं आणि एक पिढी खऱ्या अर्थानं पुन्हा मागच्या पावलाला लागते. ही सगळ्यात मोठी आजची शोकांतिका आहे. हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं फक्त एक विचार करा. बरं, भांडताय तरी कुणाबरोबर? लहानपणापासून तर 5वी पर्यंत एका कपड्यांमध्ये जे 2 भाऊ वावरले, खऱ्या अर्थानं उभं आयुष्य. अरे, जर एका भावाला ताप आला, दुसरा भाऊ रात्रभर झोपत नव्हता. पण असं क्षणात काय झालं की फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं आयुष्याची नाती मात्र कायमची दूर केली. या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आज तुमच्या घरातले, कारण इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन म्हणजे खऱ्या अर्थानं नाशिक पट्टा जर पाहिला, 2017 आणि 2018ला सोन्यासारखे द्राक्षाचे पैसे झाले. पण 2019, 20, 21 आणि 22 आणि याही वर्षी अशी अवस्था आहे की कमवलेलं सगळं गमवलं तरी आज 10-10, 5-5 लाख रुपये द्राक्षांच्या बागांचे कर्ज आपल्यावर चढलंय. आणि त्यातही खऱ्या अर्थानं एका कुटुंबातून वर्षाला फक्त फुटबॉल बांधासाठी तुमच्या लाख रुपये पोलीस स्टेशन आणि वकिलापर्यंत पोहोचणार असतील तर खऱ्या अर्थानं आम्ही उजरणार कधी याचा विचार मात्र नक्की करा. अरे, या फुटबॉल बांधांचे हे वाद घालण्यापेक्षा तोच पैसा जो आज तुमचा वकील आणि पोलीस स्टेशनपर्यंत जातोय तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी जर तुम्ही खऱ्या अर्थानं खर्च केला, माझं एक वाक्य लिहून ठेवा, पुढच्या 5 वर्षात तीच लेकरं त्या बांधाच्या पलीकडे 1 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं असणाऱ्या आमच्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुम्हालाही भावाच्या नात्याने आज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विनंती करून जातो. ही सगळी वयस्कर पिढी ना, ही फक्त 2 वेळचं स्वाभिमानानं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज
आधारात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून हमसून रडतीये का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. त्यानं 1 वर्ष सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आपल्या लेकरांच्या मायेपोटी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या मायासाठी जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं पण तो गावाला सांगत राहिला आज लाख पैशानं मी गरीब असेल पण माझी लेकरं उद्याच्या काळात कोहिनूर हिरे म्हणून चमकतील. अरे उतार वय येईपर्यंत आता व्यावहारिक दृष्टीनं थोडा विचार करा. या दोघांचं आयुष्य होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं पण आपल्या लेकरांच्या सुख आणि कल्याणासाठी ते कधीच एकमेकांसाठी जगले नाही. पण आता उतार वय आलं. गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली. हातात काठी आली. नजरांदूक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली तशी ग्रामीण भागात सुद्धा आज आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांसुद्धा आम्ही फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 4 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का एवढा विचार या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करू शकलात तर मला वाटतं आपला सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. जोडून म्हणून तर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पहिली विनंती तुम्हाला करून जातो. भले तुमची घरं आणि चुली 2 झाली असतील पण यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आज एकच शपथ घ्या. भले आमची घरं आणि चुली वेगवेगळी राहतील पण जर कधी एकमेकांना गरज पडली तर आम्ही मनानं तरी एकत्र येऊ एवढी शपथ या उत्सवाच्या निमित्तानं घेऊ शकलात तर वास्तवात आपला यात्रा उत्सव सफल झाला आणि परमात्म्याचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला असं म्हणता येईल. आणि माझ्या बहिणींनी तुम्हालाही एक विचारून जातो कारण समृद्धी आला आता इकडं आणि समृद्धी आल्यामुळे विचारावं तुम्हाला भाऊ आहे ना कारण आता गुंठा 10च्या पुढे निघाला इकडं भाऊ आहे ना त्या भावाला भेटायला दिवाळीत गेलतात ना तुम्ही भांडून आलेत का यांच्या बरोबर भेटायला गेलतात ना त्या भावाला तुम्ही भाऊबीजेला ओवाळताना सांगत होतात अरे सण आहे आज वर्षाचा आहे भाऊबीजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा तसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावष्टमाऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती हळूहळू सिन्नरचा परिसर बदलला. पाहता पाहता समृद्धी आला. बारबाई पाण्यामुळं येणे प्लॉट वाढू लागले आणि तीच जमीन आता गुंठ्याला 10 लाखाच्या पुढे गेली. म्हणून तीच बहीण आता रक्षाबंधनाला राखीसोबत आणि भाऊबीजेला रुमालासोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मार्गशीर्ष उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का या निमित्ताने याचाही मात्र नक्की विचार करून जा. कारण आज तुम्ही तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती पाहताय पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना आजही तो भूतकाळ आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया असला नव्हता हो पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांची अवस्था पाहिल्याने सांगितलं बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिल्याने सांगितलं पाहुणं अहो पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा तुमच्या लग्नाचे सोसायटीचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या इथं बसलेल्या प्रत्येक ताईने एक विचार करा त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमचं घेऊन तो भाऊ आम्हाला परका वाटत असेल तर आम्हाला स्वर्गात काही
नरकात जागा मिळेल का? कारण शास्त्र सांगतं या जगातील प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक आहे, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की खऱ्या अर्थानं भाऊ बहिणीचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. कारण तुमच्या खऱ्या अर्थानं लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये उभा राहणारा तो तिचा हक्काचा मित्र होता. पण तोच तिच्या जीवनातला हक्काचा मित्र तुटपुंजा नोटा आणि गुंठ्यासाठी जर आम्ही कायमचा दूर करत असू, तर आम्ही कितीही बाबांच्या चरणावर गेलो, बाबा आनंदानं समाधानानं आम्हाला आशीर्वाद देतील का? एवढा विचार या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करू शकलो तरी तुमच्या घराचा स्वर्ग देहाचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर या देहाचं मंदिर झालं तर मंदिरामध्ये बाबा विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तेव्हा या प्रपंचातला परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का सरकार जमा करायचे? कुणासाठी? मुलांसाठी. कारण बाबा ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये आणि स्टील होतं 32 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून उभं केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये. म्हणजे घराचं स्वप्न पाहिल्यापासून 30 वर्ष गेली, तेव्हा पप्प्यासाठी घर उभं राहिलं की नाही? मग तुमच्या जीवनातली ज्या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही, अशा क्षणभंगूर देहानं अपेक्षा काय ठेवली? मुलासाठी घर बांधायचंय, आणि 30 वर्ष त्यासाठी तुम्ही काबाड कष्ट केले, बरोबर ना? मग आज तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका बाबा म्हणेल का वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घराला दिली, मग त्यांना शेवटची आंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल? घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर गरम पाणी आणि हा देह बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. मग सुखासाठी तुम्ही घर बांधलं, पण आज वास्तवात विचार करा त्यामुळे सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्नी डाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, पुरावा म्हणून महाराज एकच करा, आपल्या गावात पुढच्या 5 महिन्यासाठी सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का? आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही, आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या वार्डात वाटल्या जात नाही, तोपर्यंत पप्या आपला आहे. पण ज्या दिवशी पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वार्डमध्ये वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. सुखासाठी बांध कोरले, हे बांधाय आपल्या किती दिवस येतो? ज्या बांधासाठी आम्ही मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या फुटभर बांधासाठी बायकोला किराण्याचे पैसे न देता आम्ही वकिलाचे जाऊन खिसे भरले, ज्या फुटभर बांधासाठी अख्ख्या आयुष्याची आम्ही माती केली, तो बांधाई तुमचा किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला तुमचा लाडका पप्या ग्रामपंचायतमध्ये मृत्यू दाखला घेऊन तुमचा गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब तुमच्या नावाला 7 बाऱ्यावर कंस केल्याशिवाय राहत नाही. मग ज्या फुटभर बांधासाठी अख्खा आयुष्य वादत घालवलं, तो बांधाई तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात तुम्ही तल्लीन आहात, कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर परमानंद म्हणजे मोक्षरूपाचा आनंद घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला या मृत्यू लोकामध्ये एकमेव साध्य आणि साधन आहे, आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा ईश्वर आपलासा केला. तुकोबराय सांगतात, अंतपार सुखाची प्राप्ती आहे अभंगाचं प्रथम चरण.